राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. नमस्कार, आपण पाहत आहात राजकीय लाईव्ह. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिग्गज नेते झाले. अनेक मतदारसंघांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि मोठमोठे नेते दिले. पण महाराष्ट्रात असा एक विधानसभा मतदारसंघ आहे जिथं तब्बल 1952 पासून आजपर्यंत एकाच घराण्याचं प्रतिनिधित्व कायम आहे. होय, हा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघ. चला जाणून घेऊयात या मतदारसंघाचा 72 वर्षाचा रोमहर्षक राजकीय इतिहास. 1952 साली देशातील पहिल्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी आजचा महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता. पुसद हा भाग तत्कालीन मध्य प्रदेश राज्यात होता. या निवडणुकीत काँग्रेसचे वसंतराव नाईक विजयी झाले आणि पुसदच्या राजकीय इतिहासाची नवी सुरुवात झाली. 1957 मध्ये द्विभाषिक मुंबई राज्याच्या निवडणुकीत वसंतराव नाईक यांनी विजय मिळवला. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि 1962च्या पहिल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुसदच्या जनतेनं पुन्हा वसंतराव नाईक यांच्यावर विश्वास दाखवला. यानंतर वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवला. 1963 ते 1975 या कालावधीत ते सलग जवळपास 12 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. आजही सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. हरित क्रांती, शेती विकास, रोजगार हमी योजना आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आज स्मरणात आहेत. वसंतराव नाईक यांच्यानंतर पुसदच्या राजकारणाची धुरा त्यांच्या कुटुंबाने सांभाळली. त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक पुसदमधून अनेक वेळा आमदार म्हणून निवडून आले. पुढे तेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री देणारे नाईक कुटुंब राज्याच्या राजकारणात विशेष ठरलं. यानंतर मनोहर नाईक यांनी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर इंद्रनील नाईक यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवत नाईक कुटुंबाचं वर्चस्व कायम राखलं. विशेष म्हणजे या काळात राजकीय पक्ष बदलले. काँग्रेसमधून काही नेते पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. राजकीय समीकरणं बदलली, आघाड्या बदलल्या, निवडणुकीचं चित्र बदललं. पण पुसदच्या मतदारांनी मात्र नाईक कुटुंबावरचा विश्वास कायम ठेवला. म्हणूनच पुसद विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वात वेगळा आणि अभ्यास करण्यासारखा मतदारसंघ मानला जातो. आज 72 वर्षांनंतर या मतदारसंघात नाईक कुटुंबाचा प्रभाव कायम आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा इतिहासात इतका दीर्घकाळ एका घराण्याचं प्रतिनिधित्व टिकून राहणं हा एक दुर्मिळ विक्रम आहे. तुमच्या मते हा विक्रम भविष्यातही कायम राहील का, की पुढील निवडणुकीत पुसदमध्ये इतिहास बदलेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासावरील माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी राजकीय लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.